संस्थेचे सचिव सन्माननीय विनायक भैया चौधरी आम्ही कधीही करीत नाही त्याबद्दल सुस्वागतम 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 सुस्वागतम। आणि या स्वागत समारोहानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य या वर्षी ज्यावेळेस साहेब शिवाजीराव चौधरी साहेब आमदार असताना त्यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ केली, या संस्थेची स्थापना केली आणि या स्थापनेत त्यावेळेस अगदी प्रतिकूल परिस्थितीत होती। घनसावंगी तालुक्यामध्ये एकही महाविद्यालय नव्हतं आणि त्यामुळे साहेबांना असं वाटलं की जोपर्यंत आपला घनसावंगी तालुका सदन आहे, शेती आहे चांगली, परंतु शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे आणि म्हणून जर शिक्षणाची सोय जर या ठिकाणी जर झाली तर आपले बरेच विद्यार्थी जे की शिक्षणापासून वंचित आहेत त्या काळात डायरेक्ट जालन्याला जावं लागायचं किंवा औरंगाबाद या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागायचं। म्हणून आपल्या भागात जे काही मुलं मुली असायची, विशेषतः मुली शिक्षणच घ्यायच्या नाही, 10वीपर्यंत झालं की अगदी त्यांचं लग्न आणि बस संसार सुरू, अशा पद्धतीनं तो कार्यक्रम असायचा आणि जोपर्यंत शिक्षण विद्यार्थी आणि मुली घेत नाहीत तोपर्यंत या तालुक्याचा विकास होणार नाही असं साहेबांना वाटलं आणि माननीय शिवाजीराव चौधरी साहेबांनी 1997 साली या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे। मित्रांनो, सांगायला अतिशय आनंद आहे, 11वी 12वी पासून आर्ट्स कॉमर्स सायन्स पासून तर BA BCom BSc MA MCom MSc त्याचबरोबर एवढे तर कोर्सेस आहेतच आणि यावर्षी या संस्थेचे सचिव माननीय विनायक भैया चौधरी यांनी विशेष प्रयत्न करून जे की पॉसिबल नव्हतं ते सुद्धा या ठिकाणी तर डिप्लोमा इन फार्मसी आणि बॅचलर ऑफ फार्मसी अशा 2 प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी यावर्षी आलेले आहेत आणि त्याची सुरुवात या शैक्षणिक वर्षापासून झालेली आहे। खरं म्हणजे तालुक्यात नव्हे तर अंबडला सुद्धा डी फार्मसी नाहीये, परतूरला डी फार्मसी नाहीये, ते घनसावंगीला यावर्षी चालू झालेलं आहे। त्याचा सुद्धा या म्हणजे संस्थेला आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे। मित्रांनो, आता आजचा कार्यक्रम सर्वेक्षण होतं, कोणी पोलीस होतं, अशा सर्व विद्यार्थ्यांचा सक्सेसफुल यशस्वी विद्यार्थ्यांचं नेहमीच आम्ही या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी आम्ही सत्कार समारंभ आयोजित करत असतो। त्याचा फायदा असा होतो, आमचे महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यांना असं वाटतं की आपणही जर काही असं सक्सेस झालो तर आपलाही या ठिकाणी सत्कार होईल आणि म्हणून विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागतात आणि त्याचा परिपाक म्हणून ऍक्च्युअली ते विद्यार्थी सक्सेसफुल होतात।
ही प्रेरणा त्यांना मिळते. आजही तुमचा पोलीस पाटील म्हणून ज्यावेळेस एक प्रशासकीय पदावर तुम्ही आता कामकाज करणार आहे, तुमचंही कौतुक आहे, तुमचं अभिनंदन तर आहेच आहे, परंतु आमच्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल यासाठी हा कार्यक्रमाची मुख्य उद्देश आणि भूमिका आहे. मित्रांनो, सांगण्यास अतिशय आनंद वाटतो. फक्त आम्ही शिक्षणच देतो असं नाही, फक्त 11वी 12वी डिग्री PG PhD शिक्षण देतो, फक्त त्यावर आम्ही समाधानी नाही, तर आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि यानुसार आम्ही शिक्षणाव्यतिरिक्त अनेक असे सत्कार समारोह, त्याचबरोबर कॅम्पस इंटरव्ह्यू सारखे कॅम्पस इंटरव्ह्यूचा सांगण्याचा आनंद असा आहे, शेकडो विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नामांकित कंपन्या, बँका या ठिकाणी आम्ही पाचारण करत असतो आणि त्या माध्यमातून अनेक शेकडो विद्यार्थी या ठिकाणी आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. मित्रांनो, कालची 10 तारखेला नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. असो एवढंच नव्हे तर सर्वांना माहितीच असेल की आमचे महाविद्यालयाचे 97 आणि 2 वर्षापूर्वी 25 वर्ष पूर्ण झाले, तर सिल्वर जुबली या निमित्त माननीय चौथे साहेबांनी एक विशेष लक्ष घालून या ठिकाणी एक मराठवाडा साहित्य परिषदाची संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, जो की अखिल भारतीय संमेलन जे असतं, अखिल भारतीय संमेलन जे असतं त्याला शासन जे आहे ते पट देतं, परंतु अखिल भारतीय संमेलन आपल्या कार्यक्रमानंतर अमरावतीला अवघ्या 1 महिन्यानंतर होतं. परंतु आपलं जे या ठिकाणी साहित्य संमेलन झालं त्या अखिल भारतीय संमेलनापेक्षा, अखिल भारतीयपेक्षा अतिशय उच्च दर्जाचं स्वखर्चाने मान्य साहेबांनी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी सिल्वर जुबली या निमित्त या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. विद्यालय आहे, अनेक विद्यार्थी जे आमचे सक्सेसफुल सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आहेत, MPSC झालेले आहेत, UPSC झालेले आहेत, अनेक डॉक्टर झालेले आहेत, अनेक इंजिनियर झालेले आहेत. तर हे केवळ आणि केवळ माननीय चौथे साहेबांनी 95-96 वर्षी स्वप्न बघितलं आणि 97 वर्षी या महाविद्यालयाची स्थापना केली. आणि अभिनंदन एवढ्यासाठी करतो की आधी 1962 पूर्वी काय असायचं, माझे आजोबा समजा पोलीस पाटील असेल तर मग माझे वडील ऑटोमॅटिक पोलीस पाटील व्हायचे त्यांच्यानंतर, तर हे परंपरागत पोलीस पाटील असायचे. परंतु मित्रांनो, तुम्ही जे झाले पोलीस पाटील या तुमचाच वाटा आहे, तुमच्या पालकांचं फक्त तुम्हाला एक रस्ता दाखवलेला आहे, परंतु खरं श्रेय जे आहे इथं कोणाला राजकीय वशिला नाहीये, कोणा काहीच नाही. अगदी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही या ठिकाणी यशस्वी झालेला आहात, याचा खूप खूप अभिमान आहे. आणि म्हणूनच विनायक भाईंना असं वाटलं की त्यांनी पालकत्वाची भूमिका निभावणे, या सर्व भूमिका आता आपल्याला पार पाडायचं आहे. परंतु हे करत असताना मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये, अगदी वडिलोपार्जित आपले भांडणं असतात आणि आपल्याला अति संधी मिळाली, आता आपण पोलीस पाटील झालोय, पोलीस पाटील झाल्यानंतर आता बघू याचं काय करायचं ते. हे असं ठरवू नका. ज्यावेळेस तुम्ही असा विचार कराल तेवढ्या पटीनं अगदी तुम्ही खोल जाणार, म्हणजे फार छोटे होणार. तुम्ही छोटं व्हायचं नाहीये, तुम्ही आता मोठे झाले आणि मोठ्याला मोठेपण मिळवता आलं तरच माणसाचं नाव निघतं. उदाहरणार्थ दिलपाक साहेबांनी या ठिकाणी एक 10-11 मध्ये मला चांगला प्रसंग आठवत होतो, प्रसंग पूर्ण सांगत नाही, नावानिश्चित मुद्दामच सांगत नाही. दिलपाक साहेबांनी एक अशी घटना घडली या महाविद्यालयामध्ये की अतिशय वर्षानुवर्षे ज्यांचा त्रास होता त्यांनी पुन्हा एक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करा. दिलपाक साहेबांनी त्यावेळेस असे स्वतःसारखे सरळ केले काही लोक की ते पुन्हा उद्योगधंद्याला लागले. खरं म्हणजे त्यांचं पुण्य आहे की त्यांनी तो गोंधळ घातला, दिलपाक साहेबांनी ऍक्शन घेतली आणि ते उद्योगधंद्याला लागले. ते गावातला सगळ्यात एक प्रशासकीय पद असतं ते कोतवाल, त्यानंतर तुमचं मुख्य पद आहे पोलीस पाटील, त्यानंतर मग तलाठी असतो, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक बनतो, त्यानंतर तहसीलदार, नंतर कलेक्टर. तर मित्रांनो, महसूल प्रशासनाचा तुम्ही एक भाग झालेला आहात आणि तुम्ही गाव समृद्ध करू शकता. गावातले भांडणच होणार नाही, तुमच्या स्तरावर तुम्हाला कसं निपटता येते याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे. गाव तंटामुक्ती असायला पाहिजे. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला मी बेस्ट विशेष आशा देतो की तुमच्या काळखंडामध्ये एकही तक्रार पोलीस स्टेशन पर्यंत जाणार नाही. अगदी झाली तरी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना थोडंसं म्हणजे वचक दाखवून, दाब दाखवून तिथल्या तिथं कसं चिघळवण्याचा प्रयत्न करू नका, मिटवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा गावातलं प्रकरण शांत असेल, जेव्हा गाव समृद्ध होईल, गावाचं तंटामुक्ती होईल,
त्यावेळेसच गाव समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही. आणि देश समृद्ध करायचा असेल तर तुमचा सिंहाचा वाटा असायला पाहिजे असं मला वाटतं. अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय तर हे सगळं सांगत असताना सर्व नवनियुक्त पोलीस पाटील यांना आपण जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माणसे जन्माने नाही तर कर्तृत्वाने मोठी झाली पाहिजेत. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. आणि आज हा सत्कार सोहळा आयोजित करताना निश्चित आपल्याला तो आनंद होतो आहे की बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न या कर्तृत्ववान पोलीस पाटलांच्या निमित्ताने नावारूपास येत आहे असं आपल्याला म्हणता येईल. मंडळ शहागड आयोजित पोलीस पाटील सत्कार सोहळ्याच्या विचारमंचावर स्थानापन्न असलेले सर्व मान्यवर, नवनियुक्त आलेले सर्व पोलीस पाटील, या नभानं या भूमीला दान द्यावं, या मातीतून चैतन्य गावं, कोणती पुण्य येती अशी फळाला जोंधळून जावं, या भूमिकेनं नभाची भूमिका घेऊन स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ गेल्या 30 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. नव्या वाटा, अंधार वाटा उजळण्यासाठी सातत्यानं प्राणपणानं मेहनत घेणारं स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ आहे. खरं तर अष्टपैलू विद्यार्थी निर्माण व्हावेत, सामाजिक संघटनातून राष्ट्र विकासात विद्यार्थी सहभागी व्हावेत, याच उदात्त हेतूने शिक्षण संस्थेचं कार्य अविरतपणे सुरू आहे. आयुष्यभर माणसानं जसं देवारातल्या निरंजनासारखं देवत राहावं, प्रवासात अखंड चालत राहावं आणि दीपस्तंभ होऊन सभोवताल प्रकाशमान करून टाकावा, याच अनुषंगानं लोकमनातील अढळपद मिळवणारे माझे आमदार मान्य शिवाजीराव चोते साहेब यांनी देवघरातल्या निरंजनाप्रमाणे देवत राहून शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना शहागड येथे 1995 केलेली आहे. ज्ञान म्हणजे जीवन हे अनुसरून शिक्षण क्षेत्रात चारित्र्य संपन्न सुसंस्कृत अष्टपैलू विद्यार्थी निर्माण व्हावेत म्हणून आपल्या अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये सरस्वती विद्यालय वाणेगाव, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दादोजी कोंडदेव प्राथमिक विद्यालय शहागड, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय जालना, धर्मवीर संभाजी विद्यालय डोमेगाव, छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय अंबड, संत रामदास कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय घनसावंगी आणि संत रामदास डी फार्मसी व बी फार्मसी महाविद्यालय घनसावंगी या शैक्षणिक ज्ञान शाखांची निर्मिती केली आणि त्या सातत्यानं या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या ज्ञान शाखांमधून आज तागायत म्हणजे स्थापनेपासून ते आतापर्यंत साधारणतः 59,410 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर या शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण शिक्षण स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळामध्ये असणाऱ्या सर्वच ज्ञान शाखांमध्ये साधारणतः 6,856 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ज्ञान यज्ञात विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र कसले, हे अनर्थ एका विद्येने केले. या ज्योतिबा फुले यांच्या विचारानं भारावलेलं व्यक्तिमत्व असलेले आदरणीय शिवाजीराव चोते साहेब यांनी तो विचार मनाशी बांधला आणि आपला स्वभावतार प्रकाशमान व्हावा, हा पूर्ण बोधाकाठ प्रकाशमान व्हावा या अनुषंगानं गीतेत जसा भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग याचा सुंदर संगम सांगितलेला आहे, तसाच आदरणीय शिवाजीराव चोते साहेब यांचा भक्तियोग आणि विनायक भैया यांचा कर्मयोग, सर्व शिक्षक यांच्या अनुषंगानं ज्ञानयोग याचा सुंदर समन्वय या स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळामध्ये साधला जातो आहे. आम्ही तुमचं भविष्य घडवत नाही तर भविष्यासाठी तुम्हाला घडवतो, ही या उक्तीनं विद्यार्थ्यांच्या केवळ बौद्धिक विकासाकडे लक्ष न देता शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना उभं करण्याचा आजपर्यंत राहिलेला आहे. या ज्ञानाचा वसा आणि वारसा सातत्यानं संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून विविधांग कार्य करत असताना या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने सर्वव्यापी कार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः या अनुषंगानं संस्कार हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आपल्या वर्तनातून समोर जातो. त्याच चिकाटीनं, त्याच सामाजिक जाणीवेने भोवतालच्या सामान्य माणसासाठी काम करणारे आदरणीय विनायक भैया चोते ही जाणीव घेऊन पुन्हा नव्या नव्यानं कार्य. त्याचबरोबर आतापर्यंत सन्मान नेहमी संस्थेने केलेला आहे. त्याचबरोबर दरवर्षी 10वी 12वी नेट किंवा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा आणि त्यांचा गुणवंतांचा सत्कार गुणगौरव त्या निमित्ताने केलेला आहे.
पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या, समाजसेवेचं काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान संस्थेच्या पातळीवरती गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या अनुषंगानं या समाज मनातली सर्व मनं शोधून त्यांचा सन्मान करणं, त्यांचा गौरव करणं ही भूमिका सातत्यानं संस्थेची राहिलेली आहे. या कर्तव्य तत्परतेने आपल्या जबाबदारीवर निष्ठा ठेवणाऱ्या नवनियुक्त पोलीस पाटलांचा सत्कारही त्याच भूमिकेतून झालेला आहे. स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या सतत कार्यशील असणारी वृत्ती, आदरणीय माजी आमदार शिवाजीराव चोते साहेब यांच्या समाजाप्रती असणारी भावना, दिसा माझी काहीतरी करावे या उपक्रमानं सातत्यानं उपक्रमशील राहिलेले आहे. या मातीतली माणसं ज्ञानवंत व्हावीत, गुणवंत व्हावीत आणि कीर्तिवंत व्हावीत, ही त्रयी प्रत्येक माणसांमध्ये रुजावी ही भावना आदरणीय साहेबांची असलेली आपल्याला दिसते आणि ही संस्था त्या निमित्तानं त्याच याने कार्यरत असलेली आपल्याला दिसते. सर्व नवनियुक्त पोलीस पाटील आणि सर्व त्यांच्या सोबत आलेले त्यांचे पालक, मित्र आणि सहकारी मित्रांनो, खऱ्या अर्थानं एक नवी जबाबदारी तुमच्याकडे आता या ठिकाणी आलेली आहे. गावगाडा चालत असताना मी एक सरपंच म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. पोलीस विभाग, महसूल विभाग आणि आमच्यासारखे सरपंच असतील, गावातले राजकीय पुढारी असतील, या सर्व लोकांचा मेळ घालण्याचं काम कोणाला करायचं तर ते पोलीस पाटलाला करायचं. आणत असताना गावामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक समस्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि अडचणीला तुम्हाला सामोरं जायचंय आणि मला चांगली कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसापासून मी या पोलीस पाटील भरतीचं बारकाईने निरीक्षण करत होतो. अत्यंत हुशार आणि तज्ञ अशा प्रकारची मुलं आणि मुली या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आलेला आहे. याचा अभिमान निश्चितच आम्हा सर्वांना मंचावरती बसलेल्यांना आहे. कारण यापूर्वी अडाणी आणि कमी शिकलेले लोक या ठिकाणी पोलीस पाटील त्याचं पद भूषवित होते आणि मग ज्या लिडरची, ज्या नेत्याची खऱ्या अर्थानं मोठ्या पद्धतीनं दबाव असायच्या अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी आपले जबाब नोंदवले जायचे. दिलबाग साहेबांना माहित आहे की पोलीस पाटलाची ही जबाबदारी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फार महत्वाची असते आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आमच्या सारख्या सरपंचांना जर चुकीचं सांगितलं तर कदाचित ऐकू नका. तुमच्या सत्सर विवेक बुद्धीला जे पटेल, जे आवडेल आणि जे सत्य असेल त्यासाठी जर तुम्ही काम केलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या पद्धतीनं सत्यानं या ठिकाणी या पदापर्यंत पोहोचलेला आहात त्याला तुम्ही न्याय द्याल अशा प्रकारची आशा या ठिकाणी व्यक्त करतो. हव्या आयुष्यामध्ये आपण एक नामवंत पोलीस पाटील म्हणून आपली गणना व्हावी अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुर्गे सर परिवर्तन या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणतील ही हा एक आशावाद दुर्गे सरांनी व्यक्त केला. आपण सत्कार मूर्तींचे काही मनोगत घेतो आहोत. काम केलेले आदरणीय माजी आमदार शिवाजीराव चोते साहेब, प्राचार्य सरांनी सांगितलं की हे अगदी न्याय पद्धतीने कामकाज झालं पाहिजे आणि त्याच मार्गावरती चालणारे आम्ही सर्व आहोत. कारण या न्याय सभागृहातून मी प्राचार्य सरांना ग्वाही देतो. न्याय मी यासाठी म्हटलो की या सभागृहाला नाव आहे डॉक्टर, कारण आंबेडकरांनी असं उल्लेखनीय काम जे आपली मसुदा समिती होती घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये केलेला आहे. त्या ठिकाणचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षणाची मागणी केली तेव्हा या मसुदा समितीतून तसंच घटना समितीतील काही सदस्याकडून त्यासाठी विरोध करण्यात आला आणि ती शेवटी आंबेडकर म्हणाले मी आता ह्या पदाचा राजीनामा देतो. आणि सरदार वल्लभभाई पटेल जे मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या समोर चहा पित असं आंबेडकर बसले होते आणि आंबेडकरांनी आपला राजीनामा सोबत आणला होता. ते राजीनाम्याचं पेज आंबेडकरांनी
सरदार वल्लभभाई पटेलांच्या हातात दिलं आणि मी आता या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. एवढं म्हणजे टोकाचं पाऊल आंबेडकरांनी न्याय समाजामध्ये प्रस्थापित व्हावा यासाठी केलं होतं. परंतु तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल म्हटले, देखो आंबेडकर जी, मैं बडा जिद्दी आदमी हूं लेकिन मूर्ख नाही, असं म्हणत त्यांनी तो राजीनामा फाडला. आणि आज आपल्याला विविध धर्मातील जाती धर्मातील हे जे पोलीस पाटील दिसतात सर, ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि प्राचार्य सरांनी सांगितलं की तुम्ही न्याय पद्धतीनं वागा, जे काही प्रकरण असतील ते न्याय पद्धतीने सुटले गेले पाहिजेत. आणि मी ह्या न्याय सभागृहातून अशी ग्वाही देतो सर्वांच्या वतीने सर की हे आता जे सर्व प्रकरण असतील ते मुद्द्यावर नाही तर ते मुद्द्यावर सोडवले जातील. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की कोणतंही क्षेत्र असो, प्रत्येकाने उल्लेखनीय काम त्यामध्ये केलं पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न त्याची सिद्धीचे कारण. तुम्ही क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात मन प्रसन्न करून काम करा तर ते तुमच्या सिद्धीचं कारण असणार आहे, ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व नक्कीच या मार्गावर आणि गावातील गावगाडा सुखी करण्याचं काम जे गांधीजींचं होतं, गांधीजींनी रामराज्य आणि सर्वोदयच्या संकल्पना ज्या मांडल्या त्या अतिशय महत्वपूर्ण आहेत. माझं मनोगत थांबवतो कारण मला बरंच काही बोलायचं होतं, परंतु आज विद्यार्थी संख्या इथं समोर दिसत नाही. कारण आम्ही सर्व MPSCच्या प्रोसेस मधून आणि तिथं यशस्वीरित्या अभ्यास करणारे हे सर्व पोलीस पाटील आहेत सर. आणि आपल्यासारख्या तरुण अशा पोलीस पाटलांकडे पाहिल्यानंतर निश्चितच पुढच्या काळामध्ये आपण अन्यायाच्या विरोधात लढाल ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन उद्धारकर्ते ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच छत्रपती शाहू महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम निर्वाळ अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे एक प्रसंग मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की एकदा एक अंधार त्याच्या मित्राकडे गप्पा एवढ्या रंगल्या की अंधार केव्हा पडला त्या दोघांच्याही लक्षात आलं नाही. ज्यावेळेस अंधार घरी जायला निघाला त्यावेळेस अंधाराच्या मित्रानं त्याच्या हातामध्ये एक कंदील दिला. अंधाराला आश्चर्य वाटलं, हातामध्ये कंदील कस काय दिला. त्यानं न राहून त्या मित्राला विचारलं, मित्रा तुला तर माहिती आहे मी पूर्णपणे अंधार आहे, मग माझ्यासाठी दिवस काय आणि रात्र काय, हा कंदील का दिलास. त्यावेळेस त्या अंधाराचा मित्र त्याला म्हणाला, मित्र हा कंदील तुझ्यासाठी नाही तर वाटेवरून येणाऱ्या वाटसरूसाठी आहे. जो वाटसरू तुझ्या हातातल्या कंदिलाचा उजेड बघून तुला धडकणार नाही. अंधाराला त्याच्या मित्राचं बोलणं पटलं आणि अंधारा कंदील घेऊन चालायला लागला. पण रस्त्यावरून चालत असताना वाटेवरून येणारा एक वाटसरू अंधाराला जोरात धडकला. अंधारा आश्चर्याने आणि रागानं ओरडला, अरे अरे अरे, तुला माझ्या हातातला एवढा मोठा पेटता कंदील दिसला नाही का. तेव्हा तो अंधारा त्या वाटसरूला म्हणाला, मित्रा तुला हे माहिती आहे की तुझ्या हातामध्ये कंदील आहे, पण तुझ्या हातातला कंदील केव्हाच विझलाय हे तुझ्या लक्षात आलं नाही का. तेव्हा तो अंधारा त्या वाटसरूला म्हणाला, मित्रा माझ्या हातातला कंदील केव्हा विझला हे माझ्या लक्षात नाही आलं, मात्र जीवनातला एक नियम आज माझ्या लक्षात आला की दुसऱ्याकडून उधार घेतलेला उजेड फार काळ टिकत नाही. म्हणून मित्रांनो, जर आपल्याला आयुष्यात खरंच जर आपल्याला आयुष्यात जर काही करायचंय ना तर आपल्याला स्वतःलाच मेहनत करावी लागणार आहे, स्वतःच रात्रभर जागावं लागणार आहे, तेव्हा कुठे आपल्याला यश मिळणार आहे. खरं तर ज्यावेळेस SDM सरांनी माझ्या हातामध्ये नियुक्ती पत्र दिलं तेव्हा आपण आयुष्यात खूप मोठं असं काहीतरी केलंय असं बिलकुल नाही, पण जे आपण प्राप्त केलंय यामध्ये आपण भरपूर काही करू शकतो असा विचार माझ्या मनामध्ये आला. समजा गावामध्ये दारूचा धंदा आहे आणि त्या अवैध धंद्याला जर आपण थोडाफार आळा घालू शकलो या पदाच्या माध्यमातून
तर एखाद्या माऊलीच्या संसारामध्ये आपण आनंद निर्माण करू शकतो, एवढी ताकद या पदामध्ये. आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्व नवनिर्वाचित पोलीस पाटील काम करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो. नमस्कार सर्वांना. आज मला इथे पोलीस पाटील अंतर्वालीसाठी म्हणून जो सन्मान मिळतोय ते येण्याचं निमंत्रण मिळाले, त्यासाठी मी सर्वात प्रथम श्री शिवाजीराव चौथे जे माजी आमदार आहेत त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. आणि त्याबरोबरच त्या संस्थेचे जे सर्व कर्मचारी आहेत, जो शिक्षक वृंद आहे, त्यांचे आभार महाराज स्वर्गवासी बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या लोकशाही भारताला एवढं छान संविधान लिहून दिलेलं आहे, जो एक पायंडा पाडून दिलेला आहे, जे न्याय कसा असावा याचा जो लिहून दिलेला प्रत्येक गोष्ट इतकी बारकाईने त्यांनी व्यवस्थित हे केली आहे. त्यामुळे आज आपला भारत हा लोकशाही आहे आणि जगामध्ये भारत हा एक आदर्श म्हणून गणला जातो. म्हणून आज मी त्यांचाच आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून, जो एक सर्व धर्मसमभाव असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी तुझा भाव, आपल्या घरातील व्यक्ती असो किंवा गावातील व्यक्ती असो, प्रत्येकाला आपण समन्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बोलण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि ती आज मला संधी मिळाली, याचा मला खूप आनंद होतोय. महिला म्हणून आपण आता माझं लग्न होऊन बरेच वर्ष झालेले आहे आणि महिलांना घरामध्ये काय काय अडचणींना सामना करून नवीन गोष्टी कराव्या असतात. पहिले सगळ्यात मोठी जबाबदारी घराची असते, स्वतःची असते, त्यातून स्वतःला वेळ देता येत नाही. पण जर महिलांच्या पाठीशी पूर्ण घर असेल, आपले नातेवाईक असतील किंवा एक महिला म्हणून तिच्या नवऱ्याचा जेवढा पाठिंबा दिला असतो, तेव्हा ती काहीतरी नक्कीच करू शकते आपल्या जीवनामध्ये. असं पोलीस पाटील म्हणून मी कधी म्हणजे गावात काम आमचं सुरूच होतं, पण एक काहीतरी पद हवं होतं आणि ती संधी मला चालून आणि माझ्या म्हणजे पूर्ण घरच्यांचा पाठिंबा होता का तू कर. या पोलीस पाटील हे जी माझी जर्नी आहे ती अजिबात सोपी नाहीये, कारण की अभ्यास करताना भरपूर अडचणी आल्या. म्हणजे अभ्यास करत होते, अभ्यासाचं छत्र मिळालं, तो क्षण जे विचार करू शकत नाही एवढा अविस्मरणीय होता. आणि त्यानंतर संस्थेतर्फे आम्हाला जेव्हा फोन आला, त्यांचं आम्हाला पत्र मिळालं तर तुम्ही कार्यक्रमाला या वगैरे सत्कार करणार. म्हणजे मी त्यावेळेस एवढा विचार केला नव्हता का म्हणजे एवढ्या छान पद्धतीने कार्यक्रम घेतील, आमचा सन्मान करतील. मी त्यामुळे त्या सर्वांचे खरंच खूप धन्यवाद देते. आणि जे माझे आता नवीन सहकारी मित्र आहेत, जे सगळे आता सुशिक्षित आहेत बऱ्यापैकी, त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Then our President of Jilla, Ms. Ilyas Bhai, and all my newly joined police party. First of all, I would like to take this chance to stand here and speak some words in front of you. Why? Because I would like also thanks to our SDM sir, then both radio officer means Gansongi and Amber. They had given us chance to serve to our village. Vinay Bhaiya, I would like to say we all are well qualified. From us, lot of police party are postgraduate. Lot of police party are qualifying B.Ed and B.Ed, and lot of police party are that they are qualified up to interview level in MPSC. That's why I am saying that. का सांगतोय कारण की हे आमचे सहकारी आहेत, हे सगळेजण काय आहेत, सगळे क्वालिफाईड आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की या माझ्या सहकार्याने इथपर्यंत राहू नये, ते राहणार पण नाही. विदिन 2 and 3 years they will become a well qualified officer. गावातले 2-3 लोक या ठिकाणी चांगल्या पदावर या संस्थेमध्ये काम करतायत. आणि माझ्या बाबतीत काय घडलं तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि ती गोष्ट मी भैयाला पण सांगितलेली आहे. पण असे असतात, पण ते आपण बाजूला ठेवून आता आपल्या गावाला न्याय कसा देता येईल याची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. आणि त्यानंतर मला संस्थेचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करायचा आहे की मी आता सांगितलं की मला असं वाटलं होतं की या सर्वांसमोर मी उभं राहील आणि काही शब्द बोलले,
आणि संधी कोणी दिली मला त्या व्यक्तीला धन्यवाद व्यक्त करायचा आहे, SDM पारधी सर. त्या व्यक्तीमुळे या ठिकाणी मी आज उभा आहे. दुसरी गोष्ट अशी की या संस्थेला धन्यवाद यासाठी द्यायचा आहे की सर्वप्रथम दोन्ही तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटलांचा सन्मान या विनायक भैयामार्फत या ठिकाणी होतोय. त्यामुळे मी त्यांच्या सर्व सहकार्यांच्या या ठिकाणी माझ्या या सर्व सहकार्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आपले पवार सर ईश्वरनगरचे सन्माननीय महादेव बरसाले साहेब अंतरवालीताई यांना मी विनंती करतो. माझं नाव बरसाले महादेव बालासाहेब, पोलीस नवनियुक्त पोलीस पाटील, ग्रामपंचायत अंतरवालीताई, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. आज या ठिकाणी नवनियुक्त पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, आदरणीय श्री माजी आमदार शिवाजीराव तोते साहेब आणि त्यांचा वारसा या ठिकाणी समर्थपणे चालवत असलेले आपल्या या महाविद्यालयाचे आदरणीय सचिव श्रीमान विनायकरावजी तोते साहेब यांच्या वतीनं आमच्या महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील मंडळाचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष तसेच विविध मान्यवर आणि आदरणीय पोलीस खात्यातले वरिष्ठ माजी अधिकारी या ठिकाणी, विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्या स्वकष्टाच्या मेहनतीच्या जोरावर आणि शिक्षणाच्या साथीने या ठिकाणी हे महत्वाचं गावातील असं पद या ठिकाणी मिळवू शकला. आणि या समारंभासाठी म्हणजे नवनियुक्त पोलीस पाटलांना सत्कार करण्यासाठी जो काही मानाचा मोठेपणा आदरणीय विनायक भैयांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. बरोबर या महाविद्यालयातून अनेक म्हणजे खूप विद्यार्थी घडले आणि या महाविद्यालयाच्या नावाबद्दल मी थोडं 2 शब्द बोलेन. या महाविद्यालयाचं नाव ज्या महापुरुषाच्या नावाने आहे, ज्या संताच्या नावाने आहे, त्या संताबद्दल सांगणं म्हणजे काय सांगावं, इतकं म्हणजे या संताचं महात्म्य आहे की मग या ठिकाणी ही जी पद्धती परीक्षा पारदर्शकपणे झाली त्यामुळे गावातील ग्रामीण भागातला एखादा वंचित असेल, गरीब असेल आणि जो खरंच गुणवंत प्राप्त आहे की ज्याला खरंच या ठिकाणी पदाची गरज आहे, जो गुणवंत आहे तोच या ठिकाणी त्या पदावर बसला. नाही तर पूर्वी कसं व्हायचं, जुन्या काळातले पोलीस पाटील 3री पास, त्यात परत कसे की वंश परंपरागत पद्धती आणि ज्ञान कमी, मोठेपणा जास्त, मग अशा पद्धतीनं गावाचं ते वाटोळ व्हायचं. मग आज या ठिकाणी कसं आहे, विद्यार्थी आपले सुशिक्षित आहोत आपण आणि मी पाठीमागं बसलो होतो तिकडे लोकांमध्ये चर्चा होती की याच पद्धतीने सरपंचाची भरती झाली पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत नाही, हे पाठीमागं कुजबूज चालू होती ते मी तुम्हाला समजतो की होईल, होता सगळंच होईल. आता एका दिवसात काही बदलणार नाही. पण या ठिकाणी मी नवनियुक्त पोलीस पाटलांनाही अशी विनंती करेन की आपली परीक्षा पारदर्शकपणे झालेली आहे, आपलं काम पण पारदर्शकपणे झालं पाहिजे. एवढं की आपल्याला कुठले आता गावामध्ये ज्यावेळेस आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस दोन्ही माणसं आपलेच असतील. जे वाद करणारा असेल, दावा प्रतिदावा, तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण विदाऊट फिअर अँड फेवर काम करू त्याच वेळेस आपलं काम होईल. एखाद्याचा भावपणा असेल किंवा तो चुकीचा आहे आणि आपला आहे म्हणून आपण त्याला समर्थन करणं हे माझ्या दृष्टीनं तरी योग्य नाही. त्याचबरोबर या ठिकाणी काम करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी निष्पक्षपातीपणे काम करत असतो. त्याचबरोबर आपल्याला दबाव येणं साहजिक आहे, परंतु एखाद्या ठिकाणी एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्याला समजत नसेल तर आपण वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्यावा. आपण मनाचा मोठेपणा दाखवून विचारावं, त्यात काही कमीपणा आपल्याला असू नये. त्याचबरोबर असं नाही, याच्या पुढेही आपल्याला जायचं आहे, याच्या पुढच्याही परीक्षा देत असाल तर द्या, तरी पुढची तयारी करा. आणि काही काहींचं असं आहे की आता मी गावचा पोलीस पाटील आहे, मग काम काय तर नदीत ट्रॅक्टर पहिले माझेच, मग आपणच वाळू उचलायची का नाही, दारूचं दुकान आपणच खोलायचं का नाही. आपण म्हणजे कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक होता कामा नये अशी एक प्रामाणिक भावना माझी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या परीक्षेच्या निमित्तानं आणि या पदाच्या निमित्तानं मी या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं आभार मानेन आणि येणाऱ्या काळामध्ये भावी पिढ्यासाठी आपण आपल्या हातून उत्तम काम घडावं अशी मी या ठिकाणी आपली प्रार्थना करतो. आणि जाता जाता एवढं एक सांग, सर्वसामान्यांना न्याय कसा मिळावा आणि ह्या देशात लोकशाही कशी नांदावी यासाठी ज्यांनी या देशाला संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
तळागाळातील लोकांना शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, शिक्षणाची ज्ञानगंगा त्याच्यापर्यंत अजून त्यांना जिवंत केलं, ते दाम्पत्य महात्मा ज्योतिबा फुले आणि माझे विद्यार्थी आहेत. ज्यावेळेस मी ह्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस असं वाटायचं की आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाय, इथे शिक्षण घेण्यासाठी आपण आलेलो, पण खरा परिपूर्ण विकास जर कुठं झाला असेल माझा तर ह्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी माझा विकास केला, की आम्हाला शिक्षणच दिलं नाही, शिक्षणाबरोबर आम्हाला त्यांनी संस्कार दिले, समाजसेवेचा उद्देश त्यांनी आम्हाला दिला आणि त्या भावनेतून आज आम्ही घडलोय आणि आज तुमच्याबरोबर उभे आहोत. सांगायचा एकच उद्देश आहे की आपल्या मराठवाड्यामध्ये ना, मराठवाडा अत्यंत राजकीय परिस्थिती बोलत बिकट होत चाललेली आहे. गावागावातले पुरुष तरुण आज नको त्या व्यसनात अडकून पडलेले आहेत आणि यांना आपल्याला बाहेर काढण्यासाठी ही सगळ्या पोलीस पाटलाला एक संधी आहे. गावात शांतता कसं राखाल, गावात कायदा आणि सुव्यवस्था कसं राखाल, कशा पद्धतीने काम कराल, यावर तुमचा मोठेपणा राहील, तुमच्या गावचा मोठेपणा राहील, तुमचा अभिमान राहील. ही तुम्हाला मिळालेली एक संधी आहे आणि नक्कीच आपण या संधीचं सगळ्यांनी सोनं केलं पाहिजे. काल परवाची एक गोष्ट आहे, पोलीस पाटील झाल्यानंतर मला ती हाताळायला मिळाली. तनवाडी फाट्यावरती एक ट्रॅक्टरची टाली उभा होती आणि त्या टालीला एक तरुण 25-26 वर्षाचा जाऊन धडकला होता. 25-26 वर्षाचा तरुण धडकला होता आणि तो तरुण माझ्या गावचा होता आणि व्यसनामुळे त्या तरुण त्या टालीला धडकल्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला होता. 7 तारखेची घटना आहे आणि त्या दिवशी 25 वर्षातला मुलगा जर व्यसनाधीन होऊन असा जर त्याचा अपघात होऊन तो संपत जर असेल तर ही आपल्यासाठी खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या दिवशी शपथ घेतली की इथून पुढे माझ्या भद्रे गावचा एकही विद्यार्थी व्यसनाने मारणार नाही, एवढी मी शपथ घेतली आणि उभा राहिलो. त्याच्या आई वडिलाला मी समजून सांगितलं की आता जे झालंय ती खूप मोठी घटना आहे, पण आपण त्याला आवरू शकत नाही, पण शिक्षणाच्या माध्यमातून आपण ह्या घटना टाळू शकतोय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आदरणीय व्यासपीठ तसंच माझे सर्व नवनियुक्त पोलीस पाटील, आज होताना एक साथ अभिमान वाटतोय. आमची स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ जी संस्था आहे ती शहागडची आहे आणि शहागडचे असल्यामुळे आदरणीय साहेब शिवाजीराव चौधरी साहेब जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचा प्रवास आम्ही बघतोय. जीवनातल्या त्यांनी सुरुवातीपासून काय संघर्ष केला या संस्थेसाठी. आज प्राचार्य असो त्यांचे कर्मचारी जे संस्थेविषयी सांगतात की संस्था ज्या वंचित जे शिक्षणापासून वंचित आपला तालुका होता यासाठी काय काम करत आहे, त्यावेळेस असं हृदय भरून येतं आणि सार्थ अभिमान वाटतो. यार आपल्या गावची संस्था ही जी एवढं चांगलं काम करीत आहे आणि त्या संस्थेनं आपल्याला जो सन्मान देण्यासाठी इथं बोलवलाय, त्यामुळे मी फक्त त्यांचा आभार व्यक्त करायला इथं उभा राहिलेलो आहे. भैया आणि आदरणीय प्राचार्य सर, आमचे पोलीस पाटील हे तिथं संघटनेचे गाव कामगार संघटनेचे इलियास भैये, आमचे आदर साहेब उपाध्यक्ष, यांना जे आज जे मला वाटतं की आज जवळच आहे याचं आहे, पण सगळ्यांना माहिती आहे की आपली परीक्षा कशी झाली व काय झालेली आहे आणि जे आम्हाला ज्या बौद्धिक कौशल्याला वाव देण्यासाठी आपली संस्था आज सर्वात प्रथम उभा राहिली त्याबद्दल मी आदरणीय संस्थेचे सचिव विनायक भैया चोदे व प्राचार्य व कर्मचारी सर्वांचे आभार व्यक्त करतो. नवनिर्वाचित पोलीस पाटील झाला तर तुम्हाला प्रत्येकाला मनातून आनंद. पोलीस पाटलाचा तर वंशावळ चालू झाली. पोलीस पाटील अशी प्रथा सुरू झाली ज्यावेळेला 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला, स्त्री पुरुष असो प्रत्येकाला समान अधिकार मिळाला. त्यानंतर 17 डिसेंबर 1967 साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील म्हणून याची स्थापना केली. त्यानंतर पोलीस पाटलांचा प्रवास सुरू झाला. पोलीस पाटलाचं काम गावचं संरक्षण करणे सर्वात महत्त्वाचं, गावचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे. गावात कोण एखादा पर व्यक्ती आला तर त्याच्यावर निगराणी ठेवणे. आता कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय
नेमकं काय? सर्वजण म्हणतात की कायदा व सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था. कायदा व सुव्यवस्था केव्हा बिघडते गावात? तर आपल्या देशामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आहेत. तर गावात सर्रास वाद जो होतो तो मंदिर आणि मस्जिद आणि आता पुतळे, जेवढे काही पुतळे झालेले आहेत महापुरुषाचे, त्यावरून वाद निर्माण होतो. ज्या वेळेला गणेशोत्सवाची मिरवणूक जाते, एखाद्या मस्जिदवरून जाते, त्यावेळेला त्या ठिकाणी गुलाल उधळला, या कारणावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते. त्यावेळेला कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होतो. तर अशा वेळेला काय करायचं? ते गणेशोत्सवाची राहू द्या, देवीची राहू द्या, महापुरुषांच्या राहू द्या, त्यावेळेला गुलालाच्या ऐवजी फुलं उधळायला पाहिजे. परंतु हे कुणीच पाळत नाही, कुठलंच मंडळ पाळत नाही की आपण गुलालाच्या ऐवजी फुलं उधळावी. गुलाल आजकाल संपूर्ण रासायनिक पद्धतीने आहे, हे सर्वांनाही माहीत आहे, मंडळवाल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे. परंतु त्यांना कसला जोश येतो माहीत नाही. ते रासायनिक गुलाल उधळतात, काही ठिकाणी ट्रॅक्टरवर असं धरून उधळतात की ज्यामुळे डोळ्यात गेल्यानंतर तुम्हाला आंधळेपणा येतो, याची सुद्धा जाणीव त्या मंडळातील. तर आपण सर्वांनी जर पोलीस पाटलांनी, गावच्या सरपंचांनी, तंटामुक्त अध्यक्षांनी सांगितलं की याच्यामुळं डोळ्यात इजा होतात, तर आपण आपल्या गावात तंटामुक्ती म्हणजे भांडणं होऊ नये म्हणून गुलाल उधळू नका, एवढं जरी सांगितलं, नीट समजावून सांगितलं. आज सगळे तरुण पोलीस पाटील आहेत, सगळे ग्रॅज्युएट आहेत, परंतु आपल्या देशात सर्वांचे मन विभिन्न आहेत, एवढं लक्षात राहू. तुम्ही काम करताना तुम्हाला खूप अडचणी येणार आहेत. तुम्हाला वाटतं की मी पोलीस पाटील झालो, परंतु आज पूर्वीच्या पोलीस पाटील आणि आत्ताच्या पोलीस पाटलामध्ये खूप फरक आहे. पूर्वीच्या पोलीस पाटलांचा दरारा होता. गावात पोलीस पाटील जर एवढं लक्षात राहू द्यायचं, गावात सर्वसाधारण आता सांगितलं बऱ्याच ठिकाणी की गावात अवैध धंदे चालतात, दारू, मटका, जुगार चालतो. होय, चालतो. हा आतापासूनच आलेला नाही, हा अनादी काळापासून आलेला आहे, लक्षात राहू द्या. त्याला कुणीही प्रतिबंध करू शकत नाही. मी म्हणणारा जरी आला तरी प्रतिबंध होत नाही. चोरून लपून हे चालूच आहे. तुम्ही ज्या वेळेला काम करचाल त्यावेळेला गावात दारू धंदावाला असतो 1 किंवा 2 वाला, परंतु तो स्वतः साहेब संपूर्ण गावावर राज करतो. त्याला लोक घाबरतात. का घाबरतात माहीत नाही, परंतु घाबरतात. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. जर तुम्ही पोलीस पाटील झालात, तुम्हाला कायद्याचा अधिकार आलाय, तुम्ही सरळ जाऊन त्याची दारू पकडू शकता, तुम्हाला अधिकार आहे. आजकाल मोबाईल आहे, मोबाईलवर फोटो काढा, संबंधित पोलीस स्टेशनला कळवा, या ठिकाणी दारू धंदा आहे, तुम्ही येऊन रेड मारा, छापा मारा, सर्व करा. पण हे काम कुणाचं आहे? हे काम पोलिसाचं आहे, प्रत्येक नागरिकाचं आहे. परंतु नागरिक सुद्धा विसरतो. काय करायचं, जाऊ द्या तिकडे, आपल्याला करू द्या तिकडे दारू धंदा, करू द्या तिकडे जुगार चालू द्या. हे जे शब्द येतात ते एकमेकाच्या सहकार्यानेच येतात. जर गावातील प्रत्येक नागरिक जर दक्ष असेल तर गावात कुठलीही दारू विकली जाणार नाही, कुठलाही गुटखा विकला जाणार नाही, कुठलाही जुगार चालणार नाही आणि कुठेही महिलांची छेड होणार नाही. तर सर्वात हे जर आपण तुम्ही बारकाईने निजर करा. आज तुम्ही काय म्हणणार, मी पोलीस पाटील आहे, मी गावचा पोलीस पाटील आहे, घरातच बसतो. तुम्ही प्रत्येक जण, प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येक जण आपापल्या संसारात गुरफटलेला आहे. तुम्ही ज्या वेळेला गावातून जाता त्यावेळेला तुमची चौफेर नजर असली पाहिजे गावात, की कोण काय करतंय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. गावात कोण माणूस कसा आहे याचे तुम्ही आत्मनिरीक्षण केलं पाहिजे, की ही व्यक्ती कशी आहे, ही गावात काय करते, गावात भांडणं लावते का. तर हे जर तुम्ही जर निगराणी केली तर नक्कीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहील. आणि गावात एखादा जर मयत घडला असेल
एखादी नैसर्गिक आपत्ती आली असेल, गावात पाण्यात बुडून मयत झाला असेल, विष प्राशन करून मयत झाला असेल, जळून मयत झाला असेल, फाशी घेऊन मयत झाला असेल, तर तुमचं काम आहे प्रत्येक वेळेला पोलिसांना कळवणं. काही काही ठिकाणी काय होतं, रिपोर्ट द्यायला पोलीस पाटील घाबरतात. माझा अनुभव आहे. ते येतच नाहीत, रिपोर्ट पोलीस स्टेशनला देत नाही. ते सांगतात कोतवालाला जा तू कळव जा, किंवा कुठल्या तरी घरातल्या माणसाला सांगतात त्याच्या जा तू पोलीस स्टेशनला कळव, तिथं रिपोर्ट दे, वरती रिपोर्ट दे. परंतु तुमचं काम आहे की तुम्ही स्वतः जाणे, ती परिस्थिती पाहणे आणि त्या माणसाच्या घरातील जे नातेवाईक आहेत त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन खबर देणं हे पोलीस पाटलाचं काम आहे. तर आणि पोलीस पाटलाला अनेक अधिकार आहेत. तुम्ही ज्या वेळेला एखादं मयत घडतं त्यावेळेला तुम्हाला जर वाटलं की हे मयत निसंशय आहे, त्याच्यावर कुणाला म्हणजे कुणाचा संशय नाही, तर तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला सांगून त्या मयताची विल्हेवाट सुद्धा परस्पर लावू शकता. परंतु आजकाल कोणीही डेअरिंग करत नाही. प्रत्येक नागरिक पाण्यात बुडून मयत झालं सगळ्यांना माहीत असतं, परंतु त्याची तक्रार लगेच जाऊन करतं की हा संशयित मृत्यू आहे. तर याच्यासाठी तुमचं हे काम आहे की हा संशयित आहे, त्याला कोणी मारून टाकलंय का, पाण्यात पडून बुडून टाकलाय का, याला कोणी बुडवलंय, तर याचं तुमचं काम आहे की बाबा हे काय. मी वडोद बाजारला असताना एक घटना घडली होती. त्या मयत व्यक्तीने स्वतःच्या पायाला दोरी बांधली, दोन्ही अंगठ्याला, आणि पाण्यात उडी मारली. त्याला हातपाय हलवायचे आले नाहीत, तो बुडून मृत्यू झाला. तर गावचे लोक लगेच आले पोलीस स्टेशनला की साहेब याला मारून टाकलेला आहे, याच्यावर आमचा अमक्या लोकांवर संशय आहे. तर त्यांना प्रथम मी काय केलं, प्रथम त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. त्यांना समजावून सांगितलं की ज्या वेळेला तो पायाला अंगठ्याला बांधतो एकमेकाच्या, त्यावेळेला तो हातपाय हलवेल का नाही, का बांधा म्हणून उभा राहील, माझ्या पायाला बांधा तुम्ही उभा राहा म्हणून. अशी व्यक्ती स्वतःच पायाला अंगठ्याला बांधते आणि ज्याला पोहता येतं ती व्यक्ती स्वतःच्या पायाला अंगठ्या बांधते, ते उडी मारून आत्महत्या करते. त्याला काहीतरी त्रास झाला असेल किंवा हे झाला असेल, मानसिक मनोरुग्ण असावा. त्या हिशोबाने मी त्यांच्याकडे तपास केला. शेवटी संपूर्ण ते मयत ही तो स्वतःहूनच मयत झाल्याचं घोषित झालं. तर ह्या काही गोष्टी असतात त्या स्वतः प्रथम आपण निगराणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता दप्तर देणारच आहे, देणार आहेत का माहित नाही, पण देणार आहेत. तर देणार आहेत तर त्यात त्यांनी सांगितलं आवक जावक प्रत्येक तुम्ही टपाल ठेवा. तुम्ही ज्या वेळेला एखादी घटना घडते किंवा एखादी माहिती तुम्हाला मिळते तर त्याची एक अर्ज पोलीस स्टेशनला पाठवायचा आणि त्यात तुम्ही आवक जावक करा, तुमच्या आवक जावक रजिस्टरला ठेवा. दुसरी गोष्ट, एक व्हिजिट रजिस्टर असतं. वरिष्ठ अधिकारी ज्या वेळेला तुमच्या गावाला भेट देतात किंवा एखादा पोलीस कर्मचारी तुमच्या गावाला समन्स वॉरंट बजवायला भेट देतो, त्यावेळेला तुमचं काम आहे तुम्ही ते व्हिजिट रजिस्टर त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासमोर, पोलीस कर्मचारी कोण हवालदार असेल, एएसआय असेल त्याच्यासमोर तुम्ही ठेवा की साहेब तुम्ही आलात, या रजिस्टर मध्ये तशी नोंद घ्या. का तर याचं कारण आहे की तुम्ही गावात हजर राहता, ही तुमची हजेरी आहे. ज्या वेळेला पोलीस येतो त्यावेळेला म्हणायचं साहेब तुम्ही आलात, ठीक आहे, समन्स बजवायला आलात, वॉरंट बजवायला आलात किंवा एखादी मिटिंग घ्यायला आलात, त्यावेळेला हे रजिस्टर तुम्ही ठेवा. त्यात ते शेरा मारतील. गावात पोलीस पाटील भेटले, गावात शांतता आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेला नाही. तर गावात ज्यावेळेला पोलीस येतात त्यावेळेला तुम्ही पोलिसांना सांगितलं साहेब या गावात आमच्या दारूधंदा आहे, याला कितीही सांगितलं तरी हा ऐकत नाही, तुम्ही रेड करा. तर गावात पोलिसला नंतर एक कायदेशीर कारवाई तुम्ही सांगितल्यानंतर करावीच लागेल. कारण एवढी साधी गोष्ट नाहीये. पोलीस पाटील म्हणजे त्या गावाचा पहारेकरी आहे आणि पोलीस पाटील म्हणजे त्या गावाचा चौकीदार आहे आणि ही जबाबदारी निश्चित तुम्हाला पुढच्या काळामध्ये पेलवायची आहे. मित्रहो, ऊर्जा म्हणजे युवा, उत्साह म्हणजे युवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या साहित्यात सांगितली जाते की नवोन्मेष शालिनी प्रतिभा ज्यांच्याकडे असते
तो खरा युवा असतो. आणि आज हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनातून होतो आहे ते आमच्या संस्थेचे सचिव तरुण आहेत, तडफदार आहेत आणि एक युवा आहे. आणि हे युवा त्यांच्या अनेक अशा कार्यक्रमांमधून आम्हाला जाणवत असते. अशा तरुण तडफदार आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय विनायक भैया चौथे यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. मान्यवर त्यामध्ये या झोन मला वाटतं या घनसावंगीमध्ये अंबडमध्ये ज्यांनी खूप काळ सेवा बजावली आणि पोलीस उपाधीक्षक म्हणून जे सेवानिवृत्त झाले आणि आजही तुम्ही बघू शकता एवढ्या वर्षानंतर सुद्धा ते खूप काय म्हणता येईल ते फिट आहेत. त्यांच्याकडनं खूप आदर्श घेण्यासारखं आहे सर. रिटायरमेंट झाल्यानंतर असे आमचे आदरणीय दीपक सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, विनंतीला मान देऊन आपण वेळात वेळ एवढा वेळ काढून आणि एवढ्या शांतपणे एवढा वेळ झाला आपण सर्वांचं मार्गदर्शन, आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य हे सगळं ऐकून घेत आहेत. नव्या उमेदीनं आपल्याला ते सगळं करायचंय. हे सगळं आपल्या चेहऱ्यावर दिसतंय की आपण हे सर्व पेलण्यासाठी आता निश्चितपणे तयार आहात. त्याचबरोबर मी आपल्या सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि आपल्या सोबतच मला सांगायला आनंद होईल की या जसं आपण सर्वांनी आणि बऱ्याच जणांनी उल्लेख केला, या जिल्ह्याला लाभलेले जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, SDM असतील, आमचे स्नेही चव्हाण सर असतील, इथल्या तहसीलदार असतील आणि ज्या सर्वांनी ही प्रक्रिया राबवली, ही प्रक्रिया मी खूप जवळून बघितली. याच्यामध्ये राजकीय लागे बांधे घुसवण्याचा, ते करण्याचा खूप प्रयत्न झाला, याचा मी खूप जवळून साक्षीदार आहे. पण तरीही म्हणजे मी तर रेट पण ऐकला होता सर, 5 लाख रुपये रेट काढलं. जसं पहिले व्हायचं ठीक आहे, पण आता कॉम्पिटिशन वाढलंय, लोकांची इच्छा आहे, स्पर्धा आहे, त्या अनुषंगाने हे सगळं झालं. त्याबद्दल खरं तर आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. कारण 1962ला मला वाटलं हा कायदा रद्द झाला ना, की वंश परंपरेने पोलीस पाटील होणार नाही. नंतर मग ते मेरिटवर व्हायला लागलं. मधल्या काळात मग ते पेपर पण त्याच्यामध्ये शिफारसी असं व्हायचं. ह्यावेळेसची जी परीक्षा झाली की नक्की इथून पुढे आता वारशाने नाही, म्हणजे ते हिंदीत चांगली म्हण आहे की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वो राजा बनेगा. त्या उक्तीप्रमाणे पद, ती खुर्ची, ती प्रतिष्ठा, ते हक्क आणि ते कर्तव्य आपण हे संपादन केले, कमवलेले. मला एवढंच सांगायचंय की लक्षात ठेवा, या सर्वांनी खूप गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्यांना खूप अनुभव. दीपक साहेब असतील, आमचे भगवान साहेब असतील, आंधळ साहेब असतील आणि तो बसलेले पोलीस पाटील, खूप गावगाड्याचा अनुभव आहे. ते म्हणतात ना उगच पांड काय कायाचे ढोळे नाही झाले. काही जण पॉलिश विलिश लावून आलेले आहेत आपले सगळे, पण मी पण लावतो, काय करतात. पण तशा पद्धतीचं सगळं आहे, पण खूप अनुभव आहे त्यांना, त्यांनी सांगितलं. पण मला मात्र फक्त तुम्हाला एक सांगायचंय, आपण पोलीस पाटील झाला विथ ग्रेट पोस्ट, विथ ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. आपण सत्तेच्या आणि पैशाच्या पायऱ्यांवर जेवढ्या उंचीवर जाल तेवढी आपली विनम्रता वाढावी अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना. कारण समाजात खूप दबलेला, खूप अन्याय सहन करणारा घटक असतो, प्रत्येक गावात असतो, प्रत्येक ठिकाणी असतो. तो तुमच्याकडे आशेने बघत असतो. त्याच्यामुळे आपण त्या जबाबदारीने वागाल अशी मला खात्री वाटते. आणि ती शक्ती, कारण कसं असतं, नैतिकतेने वागायला, नैतिकतेने कार्य करायला आणि याला खूप ताकद लागते. हे सोपं काम नाही. म्हणजे गावात जर सर असं म्हणले 2 नंबरचे काम करणारे, दारू विकणारे, वाळू काढणारे, यांची खूप दहशत आहे. तर तुम्हाला माहित असेल, वाळू काढणारे तर अंगावर गाड्या घालतात अधिकाऱ्यांची. बीड गेवराईच्या भागात आमच्या गंगाला खेटून, आमच्या सागरला खेटून मंडलाधिकारी मारले. त्याला की ऍक्सिडेंट वाटतो ना तो. अशा गोष्टी करायला जी मॉरॅलिटी, जी तात्विक बैठक लागती, परमेश्वरानं ती तुम्हाला प्रदान करावी अशी मी प्रार्थना करतो. कारण हे बघा, ठीक आहे तुमच्या तक्रारी होतात, गाव अंगावर येईल काही गोष्टींमध्ये, पण स्टँड घ्यावा लागतो. म्हणजे फारच गोड राहून ही ती जबाबदारी तुमची आता अशी आहे की तुम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत. निश्चितपणे दारूबंदीचा विषय आहे तो मार्गी लावले की ह्या वाळूवाल्यांच्या नादी काही लागू नका. आपल्या दोन्ही तालुक्यातल्या पोलीस
कृपा करून लागू नका, कारण ते फार भयानक सगळी ती इकोसिस्टीम आहे. जे कार्यकर्ते असतात सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सगळ्याच पक्षात आहेत. काही काही तर असे की ते प्रत्येक ते 3-2-3 भाऊ असले की सगळ्या पक्षात एक असतात, पण ते सगळीकडे सोय लागते. तर ते काय आहे, पण ते खूप घातक आहे सगळ्या गोष्टी. मग नुसतं तो वाळूचाच पैसा येत नाही, त्या वाळूच्या पैशातनं व्यसनं येतात, गावात भांडणं येतात, सगळ्या गोष्टी वाटतात. 2 तालुक्यांसाठी मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे, सीएम ऑफिसहून विशेष सूचना आहे. तारक सरांना माहित आहे, अंबड आणि घनसंगवी दोन्ही तालुक्यात वाळू उचलली नाही पाहिजे असा सीएमचा दंडको घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागले. तुम्हालाही पीआय वगैरे म्हटले असते. आपल्या भागात तो खूप महत्वाचा विषय, तो एक तुम्हाला सर्वांना एक विनंतीचा भाग होता. आणि हे सगळं करत असताना हे जे आता आम्ही सन्मान चिन्ह आपल्याला देणार आहोत, आपला सन्मान करणार आहोत, मला निश्चितपणे खात्री आहे की आपण हे घरी ठेवल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही हा जो आपल्यावर विश्वास, आपल्यावर प्रेम, आदर आणि सन्मान दाखवलाय, तर हे आपण जेव्हा काही आपलं पोलीस पाटील म्हणून आपण काम करायला जाताल, आपण ते काम बजावताल, तेव्हा मला खात्री आहे की आपल्याला हे सन्मान चिन्ह आपल्याकडचं सतत जाणीव करून देत राहील की आमचा आपल्यावर किती विश्वास आहे, आणि तो विश्वास आपण कायम शेवटपर्यंत ठेवताल अशी मी आशा करतो. म्हणून हे सन्मान चिन्ह आम्ही आपल्याला देतोय की आपल्या जबाबदारीची, आपल्यावर आमचा तुमच्यावर असलेल्या विश्वासाची ती जाणीव तुम्हाला शेवटपर्यंत निश्चितपणे त्या ठिकाणी वेळेस त्या गोष्टी बघण्यात येत आहेत की आपल्या गावाकडच्या खेड्यापाड्यातल्या मुली 10वी पर्यंत तर शक्यतो जवळच शिकतात, पण 10वी नंतर मग अंबडला जा, संभाजीनगरला जा, आपल्या घनसंगवीला काही जण रोज मुली अपडाऊन करतात. तर त्या बाबतीमध्ये त्यांच्या छेडछाड काढणं, त्यांना फसवणं. मी आता डीवायएसपी मध्ये आपले जे आले साहेब त्यांची भेट घेतली. आल्यानंतर आमचा तोही विषय झाला की अंबड परिसर, अंबड, जालना ह्या भागामध्ये जे काही हॉटेलिंग आहेत, जे काही लॉज आहेत, तिथं आयडीज घेत नाहीत. मध्ये अंबडमध्ये 1-2 जे काही भयानक प्रसंग झाले मुलींसोबत, ब्लॅकमेलिंग पर्यंत, आणि अगदी असं पद्धतीचं असताना आपण गावामध्ये माहिती आहे आपल्याला आता फार जबाबदारीची लिस्ट त्यांनी सांगितली, पण हे जर थोडं करता आलं की कोणती मुलगी जाते, कोणत्या वेळेला येते, कधी कधी तिला आणि काही आपल्या सगळ्यांना कळतं कुठं करायचं. तर असं असेल तर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा बरं का सर, भगवान साहेब विषय स्क्रीन पर्यंत पोहोचवा, आम्ही तर पोहोचू की हे ह्या हॉटेल्सवाल्यांना जरा आयडी, 18 वर्षाच्या खालच्या मुली तिथं त्या ठिकाणी असतात आणि आयडी नसतो, त्याच्यामध्ये डिटेक्ट होत नाही, मुली लहान असतात, कळत नाही, आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून पैसे उकळणं अगदी विचित्र खूप प्रकार अंबडमध्ये झाले. तो एक मला वाटतं मुद्दा राहिला, तो सुद्धा एक आपण अजेंड्यावर घेतला पाहिजे. आपण सर्व आलात, आमचे मित्र राजू चव्हाण त्यांनी विषय काढला, असं झालं, घेऊन होत होतं. मला एक विनंती करायची की आपण आता त्याच्या वर आलो, आपण ती आपली पोस्ट मिळाली आहे, आपण आता नियुक्त झालो, आपण मागचा विषय सर्वांनी काही असेल तर तो सोडून द्यावा, आणि एक गावाचं एक पालकत्वाच्या दृष्टीने गावाकडे आपण आता बघितलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण आता दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्याला खूप मोठी त्या ठिकाणी जबाबदारी आहे, आणि अनेक जबाबदाऱ्यांसह मला वाटतं अजून एक जबाबदारी आहे. काल परवाच आमची चर्चा चालली होती, ती वाचायला सजेस्ट केली होती. तर भेरूड काय रोग आहे, तर तो बैलाच्या शिंगाला होतो ना, किंवा मग झाडाच्या होतो, तो पोखरून टाकतो. तर ह्या सामाजिक परिस्थितीमध्ये मला वाटतं आता बऱ्याचशा ह्या भरतीमध्ये असं झालंय की जागांचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न, त्याच्यातनं गावात होणारे वाद, हे सगळ्यांनी अनुभवलंय तुम्ही इथं बसले, मला तरी वाटतं. त्याच्यामधनं त्याच्यावर ऑब्जेक्शन, तक्रारी, त्या सगळ्या गोष्टी मागं सोडून, कारण हा जो मुद्दा आहे, मला तर वाटतं ह्या सगळ्या घटनांकडे बघत असताना ही एक परिस्थिती देशात आम्ही आता वाचतो, ऐकतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवायचा, तर आता महाराष्ट्राने कोणाकडे बघायचं अशी परिस्थिती महाराष्ट्रात येऊन टेकली आहे. जे जातीवादाचं आणि सगळ्या सामाजिक विषमतेचं भेरूड जे महाराष्ट्राला लागलंय, की गावातले तुम्ही एक जबाबदार, म्हणजे मला वाटतं सरपंच असतील, ग्रामसेवक, तलाठी, आणि तुम्ही हे कणा आहेत सगळे आता या ग्राम व्यवस्थेत, यांनी ह्याच्यावर आपल्याला कसं काम करता येईल. कारण हे भेरूड जर एकदा मेंदूपर्यंत जर गेलं ना आपल्या समाजाच्या, लक्षात ठेवा कुठल्याही समाजासमोर आपण इतिहास जर वाचला तर एक यशप्रश्न उभा राहत असतो की ह्याच्यानंतर काय, म्हणजे हा समाज ह्या प्रश्न जर यांनी सोडवला तर ह्यांची वाटचाल कुठं होईल. त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे लिंकन, अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते. 16वे राष्ट्राध्यक्ष असताना त्या देशामध्ये गुलामीची खूप मोठी एक तिथं इकोसिस्टीम होती.
त्या गुलामांकडनं ते लोक ते काळे गुलाम विकत घ्यायचे आणि ते फुकट त्यांना आयुष्यभर मरेपर्यंत त्या शेतांमध्ये राबवायचे. मग त्यातनं कॉटन, त्याच्यातनं चालणारी इंडस्ट्री, ती खूप मोठी व्यवस्था होती. पण त्याच्या विरोधात असंतोष निर्माण होऊ लागला आणि त्याच्यातनं त्यांचं सिव्हिल वॉर लिंकनच्या काळात झालं. अमेरिका, दक्षिण अमेरिका, देशातल्या देशात उत्तर अमेरिका. तो त्या संस्कृती समोरचा लिंकनने असं लिहून ठेवलंय. त्यांचं वक्तव्य होतं की हा आपल्या संस्कृती समोरचा यशप्रश्न आहे. ती गुलामगिरीची कथा ती मोडून काढणं. जर त्याच्यातनं लिंकनांनी तो सिव्हिल वॉर हरले असते आणि जे मळ्याचे मालक आहेत ते म्हणजे ज्यांना गुलामगिरी पाहिजे होती ते जिंकले असते, तर आज मला नाही वाटत अमेरिका जी आज महासत्ता म्हणून एवढे वर्ष जगावर राज्य गाजवतीये, एक महासत्ता जाऊन द्या पण एक सुसंस्कृत संस्कृती म्हणून आपण उगाच आपल्या संस्कृतीचा अवडंबर माजवतो. आपल्याकडे जेवढे प्रश्न भयानक काही काही महिलांच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आहेत तसे तिकडे नाही आहेत. बरेचसे मित्र माझेही आहेत, काही नातेवाईक आपले, कोणाचे प्रत्येक जण US ला किंवा कॅनडात तिकडे कुठेतरी असतं, तिकडे नाही आहे. आपली संस्कृती महान महान म्हणून, पण आज आपल्या संस्कृती समोरचा मला वाटतं जसा अमेरिकेसमोरचा तो यशप्रश्न होता तसा भारतीय संस्कृती समोरचा आणि महाराष्ट्रासमोरचा मला वाटतं आज तरी यशप्रश्न असा आहे की तुम्ही ह्या उपाळलेल्या जातीयवादाला कसं टॅकल करता. आपण सगळेच समाज म्हणून तुम्ही आम्ही म्हणजे सगळेच बरं का, समाज म्हणून मी कुठल्या विशेष समाजाला म्हणत नाही. हाडा मासाचे, रक्ता मासाचे तुम्ही आम्ही सगळे जर आपण मला वाटतं की यशस्वीरित्या टॅकल करू शकलो, हे शमवू शकलो, या मातीतली हे उफाळा चालू आहे सगळा, तर मला वाटतं आपली पुढची पिढी आणि आपला पुढच्या समाजाची वाटचाल ही नक्कीच चांगल्या समाजाच्या दिशेने होईल. त्याच्यावर सुद्धा आपण सर्वांनी आपल्या गाव पातळीवर निश्चितपणे काम करावं. तो सामाजिक म्हणजे खरं सांगतो मी, एवढी वाईट परिस्थिती आहे. त्या गावात 4 घरं जरी असली तरी त्यांना एवढा प्रचंड जातीचा अभिमान प्रत्येकाचा उकळून आलेला, प्रत्येकाचा बरं का, कुणीच त्याला अपवत नाही, कुणीच नाही. म्हणजे मी आता एवढं लोकांमध्ये राहत असं काम करत असताना कोणालाच कमीपणाचा विषयच नाही आणि कमीपणा घ्यायचं कारणही नाही. स्वतःला प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा अभिमान निश्चित असावा, पण तो कशा पद्धतीनं म्हणजे हे जे भंगत आहे सगळं आपल्यामध्ये, ते सांगण्यासाठी काम करण्याची आता गरज आहे आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला ती करण्याची गरज आहे. मी विनंती करतो सगळ्यांना हात जोडून. फार भयानक परिस्थिती ग्रामीण भागात, आपण उगाच मलमपट्टी लावतो, नाही ग्रामीण भागात काही नाही, अहो लोक रामराम घालेतात एकमेकाला, चहा प्यायला जात नाही एकमेकाच्या टपरीवर. फार भयानक परिस्थिती होऊ लागली. आणि मग कशासाठी शिक्षण संस्था चालवायच्या, कशासाठी फेटे बांधून आपण एकमेकांचा सत्कार करायचा? इथं काय कोणी विशिष्ट जातीचं आहे म्हणून कोणाला बोलवलंय का? तुम्ही सगळे आपल्या समाजातले घटक आहात. आता सगळे जबाबदारीच्या पदावर बसला, लक्षात घ्या खुर्चीवर बसल्यानंतर तुमची जबाबदारी खूप कठीण होईल. त्या अनुषंगाने आपण सर्वांनीच या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील गाव पातळीवर ते आपण केल्या पाहिजे. तुम्हाला काय मदत लागेल, तुमची संघटना खूप मजबूत आहेच, ते अजून करा. पोलीस प्रशासन आपलं खरंच चांगलं आहे, त्यांना ते इनपुट व्यवस्थित जर मिळाले तर उत्तम कार्य आपलं पोलीस प्रशासन करू शकतं असा माझा विश्वास आहे. आणि कुठं कमी जास्त झालं तर आम्ही आहोत, तुम्ही आम्हाला हक्काने सांगू शकता. राजकीय व्यवस्था जी आहे, राजकीय कार्यकर्ते जे आहेत तेही बऱ्यापैकी चांगले असतात. तुम्हाला त्यांना फक्त प्रत्येकाला आपल्याला हाताळण्याची स्किल आपल्यामध्ये पाहिजे लागली असेल. त्याच्यामुळे हा लांबलेला कार्यक्रम पण हा आपण खूप आपुलकीनं शांतपणे शांतचित्ताने ऐकला, त्याचा आनंद घेतला. मलाही खूप छान वाटलं. असे नवीन उपक्रम आपण राबवतो असतो. गुणवंतांचं, मेरिटवर लागलेल्या लोकांचं कौतुक करायला ही संस्था इथं कायम कटिबद्ध आहे. आम्ही शैक्षणिक आहोत, काम करतोच आहोत, राजकीय काम करतोच आहोत. आपल्या सर्वांच्या सोबत कायम राहू. आपण कधी मला संपर्क केला, काही अडचण आली तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी त्या गावात चांगलं काहीतरी करण्यासाठी मदत करू असा विश्वास देतो, असा शब्द देतो. बाकी संघटना तुमची आहेच आहे. तुम्हाला अजून तुमची प्रगती व्हावी, त्या ठिकाणी अजून मोठ्या पदावर जावं आणि त्याचा सुद्धा तुमचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लावावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. रंगवलेला पाटील वेगळा, पण साहित्यातून असे काही पाटील रंगवलेले आहेत ते वाचण्यासारखे आहेत. बळीबा पाटील नावाची एक कादंबरी आहे, बिराजी पाटील नावाची एक कादंबरी आहे आणि ह्या 19व्या शतकाच्या प्रारंभी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत. दुष्काळाने गावाचे जेव्हा वाताहत होते तेव्हा पाटीलच एकटा त्या गावाला सांभाळत असतो, याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसते. सांगत गेली पाहिजे असा विषय त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केला. जुने जाऊ द्या मरणा लागोनी, जाळूनी किंवा पुरुणी टाका,
सावध ऐका पुढच्या हाका, प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात सोदा. हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. मित्र हो, हा भाव जेव्हा एकमेकांच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवता नावाचा धर्म या देशामध्ये नांदायला लागेल. ही भावना अध्यक्ष समारोपामधून आदरणीय सन्माननीय भैया व्यक्त करत होते. खरंच एक तरुण, एक युवक अशा पद्धतीचा विचार करू शकतो हे ऐकून आम्हाला निश्चित आनंद आणि अभिमान वाटतो. शिरनेर, सोपान कांतीलाल हिवराळे रेणापुरी, शिवाजी तुकाराम हिवराळे रेणा, महादेव इरांगण पांढरे, कोटाळा खुर्द, त्यानंतर धनंजय रामसिंग लिगे, बंडू लांडे, रामेश्वर, राधा रामेश्वर नरवडे आहेत. विठ्ठल गारोडा, अर्जुन लांडगे दाडेगाव, अतुल अरुण मुळे, विलास बनकर चंदनापुरी, राव सांगडे भारडी, कनके भांबेरी, वर्षा संदीपान दाभाडे उकडगाव, राजश्री सुनील धामणगाव, अप्पासाहेब वाघमारे, विजयलक्ष्मी अशोक पडेवार, कुमारी